बिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्री पद द्या, असा दादांनी शहांसमोर प्रस्ताव मांडल्याचं वृत्त द हिंदू या इंग्रजी दैनिकाने दिलंय। मुंबई एअरपोर्टवरच्या बैठकीत दादांनी शहांसमोर हा प्रस्ताव ठेवल्याचा द हिंदूचा दावा आहे। 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा भाजपचा शिंदे आणि दादांना प्रस्ताव असल्याचंही द हिंदूने म्हटलंय। बिहार पॅटर्नचा दाखला देत अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केल्याचं कळतंय। महायुतीत जागा वाटपाची भांडणं पाहता शहांना 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी असं भाजप नेत्यांनी सांगितलंय। इंदापूर, अमरावती सारख्या जागांवर तिढा आहे आणि या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव देण्यात आलाय। भाजप 150 तर अजित पवार गट 70 जागांवर लढण्यास इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे। सिटिंग जागा सोडणार नसून 3 ते 4 जागांवर अदलाबदलीसाठी तयार असल्याचं दादा गटानं सांगितलंय। काँग्रेसच्या कोट्यातील 10 ते 12 जागांचीही अजितदादा गटानं मागणी केली आहे। भाजपात जवळपास 50% जागा निश्चित झाल्यात, तर नवरात्रीनंतर उमेदवारांना फोन येणं सुरू होऊ शकतं। या बातमीच्या संदर्भामध्ये तुम्ही विचारताय, मला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही, अशी काही चर्चा झालेली नाही। जरूर मी अमित भाईंची भेट घेतलेली होती, कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते, वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं आलेले होते आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली। पण जे हिंदूची बातमी आहे त्या पेपरची, त्या बातमी दादांत होती आहे, त्याच्यात तसोबर देखील तथ्य नाही। माझा असं मत आहे की या मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो। मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली, मग शेजारी का नाही, मग तिकडे का नाही, मग तिकडे का नाही, काही त्याला त्याचा बेस राहत नाही। तो ज्यावेळेस युती असते, मागे पण आम्ही आघाडीमध्ये असायचो तेव्हा पण आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती केलेला नाही आणि महायुतीमध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे। अर्थात सगळे मिळून अंतिम निर्णय त्या ठिकाणी घेतील, पण माझं मत मी तुम्हाला सांगितलं। तर अजित पवार मुख्यमंत्री पदाची मागणी करतील असं वाटत